त्यामुळे पावसाचा फटका कोकणाला बसलेला आहे आणि कोकण रेल्वे सेवा कालपासून ठप्प झाल्यानंतर आता एसटी महामंडळ मदतीला धावून आलेला आहे। कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। कोकण रेल्वे मार्गावर काल दरड कोसळल्यामुळे अनेक रेल्वे रखडलेल्या होत्या, तर काही रेल्वे गाड्या रद्द सुद्धा करण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले। दरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून रेल्वेकडून प्रवाशांसाठी बस सेवा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी। खेडमधील दिवाणखवटी या ठिकाणी ट्रॅकवरती माती आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली होती। त्यामुळे अनेक गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि ठिकठिकाणी या गाड्यांमधून पॅसेंजर जे आहेत एसटीच्या माध्यमातून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात येत आहेत। एसटीच्या व्यवस्था ही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। रत्नागिरी स्थानकातून 40 बसेस या सोडण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत काही एसटीचे अधिकारी आहेत। सर मला सांगा, एसटी रेल्वेच्या प्रवाशांसाठी एसटी धावली आहे, काय नेमकं सांगाल? कालपासून 2 ट्रेन खेड रेल्वे स्थानकात उभ्या आहेत। प्रवासी काल दुपारपासून आहेत इथे। त्यानंतर मग आम्ही रात्री प्रवाशांची सोय केली। मुंबई मार्गावर जाणाऱ्या सर्व बसेस आम्ही खेड रेल्वे स्टेशन व्हाया पाठवलेल्या आहेत। कालसुद्धा रात्री जादा गाड्या सोडलेल्या आहेत। आज माझ्या इथून प्रवाशांसाठी 10 बसेस मी पनवेलसाठी दिलेल्या आहेत। तसेच रत्नागिरीतून सुद्धा 20 बसेस दिलेल्या आहेत, 40 बसेस दिलेल्या आहेत आणि चिपळूणवरून 20 बसेस दिलेल्या आहेत। अमोल कले, साम टीव्ही, खेड, रत्नागिरी।